नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका टेस्टी रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय रव्यापासून एकदम हेल्दी पौष्टिक नाश्ता, तेही फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। रोज रोज तुम्हाला भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल नाश्त्यासाठी, तर हा नाश्ता नक्की बनवून पहा। एकदम सोपा बनवायला आहे आणि खूप खायला छान लागतो, जाळीदार आणि एकदम स्पंजी असा बनतो। तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचे आणि 3 चमचे बेसन टाकायचे किंवा छोट्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे। बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव वाटी दही टाकायचे किंवा पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 3 चमचे दही टाकून घ्यायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून ठेवायचे। तर बेसन, दही आणि रवा आहे तो सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी रवा असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची, ते म्हणजे भाज्या कापून घ्यायच्या। तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरला जाईल। तर थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण भिजवून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत सर्व भाज्या कट करून घेतलेत आणि रवासुद्धा चांगला भिजलेला आहे। अगोदर आपण मिश्रण भिजवलं होतं त्यावेळेस थोडंसं ओलसर होतं, आता पाहू शकतात रव्याने पाणी शोषून घेतले आणि रव्याचं मिश्रण आता थोडंसं दाटसर वाटते। तर परत एकदा हे मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया। पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यावरती पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकतं। तर आणखीन थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतले। आता आपण अगोदर भाज्या टाकूया आणि नंतर पाणी कमी वाटलं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ। आता याच्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते। 2 हिरवी मिरची मी कट करून घेतलेत त्या टाकून घेऊया। तुमच्या घरामध्ये किती तिखट आवडतं, लहान मुलं खात असतील तर कमी तिखट करा, त्यानुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात। बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा टाकायचे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तर कांदा टोमॅटो जास्त झाला त्यामुळे मी थोडासा बाजूला ठेवला आहे, लागेल तेवढा टाकून घेतला आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ॲड करू शकता, जसं की बीट आहे, गाजर आहे, शिमला मिरची, ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकतात। बटाटा किसून टाकू शकतात, त्यामुळे आपला नाश्ता एकदम हेल्दी पौष्टिक असा तयार होईल। याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते, तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल। छोटा पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे, तुम्ही धना पावडर टाकला किंवा थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण थोडं दाटसर वाटते, त्यामध्ये आणखीन थोडं आपण पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रोज रोजसुद्धा आपल्याला उपीट, पोहे, भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवला तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने नाश्ता खातात, हो की नाही? तर सर्व मिश्रण आपले इथे बनवून तयार झाले आणि अशी याची थिकनेस ठेवायची। आता याच्यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेऊ किंवा तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकला तरीसुद्धा चालेल। आता हे मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असं बनवून घ्यायचे। अशी याची थिकनेस हवी, खूप घट्टही नको किंवा खूप पातळही नको, सैलसर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे। तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे। आता लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे, थोडं तेल पसरवून घेऊया। मी इथे मोठ्या कढईमध्ये बनवून घेते आणि हे मिश्रण तळापासून व्यवस्थित मिक्स करायचे आणि 1 पळी एवढे मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे। थोडंसं याला पसरवायचे हलक्या हाताने, तर एकदम छोटे छोटे अशा पॅनकेक वगैरे आपण बनवतो तशा पद्धतीने याला गोल आकार देऊन पसरवून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे कमी गॅसवरती। थोड्या वेळासाठी आपल्याला एक साईड चांगली भाजू द्यायची आणि नंतर झाकण खोलून आपण हे पलटे करून घेणार आहोत। तर थोड्या वेळाने झाकण खोलून घ्यायचे, वरची साईड सुकली की मग हे पलटे करायचे। त्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं वरच्या साईडला, म्हणजे जेव्हा हा दुसरी साईड नाश्त्याची भाजणार त्यावेळेस खरपूस असा रंग येतो आणि काढताना आपल्याला समजतं। व्यवस्थित निघलं तर समजायचं की एक साईड चांगली भाजली, निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्यायचं आणि नंतर पलटे करून घ्यायचे। तर हे पहा, थोडीशी साईड उचलून पाहायची, छान खरपूस दिसली, चांगलं भाजलेलं असेल तरच मग पलटे करून घ्यायचे।
तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि चांगले भाजले गेले. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. थोडंसं कडेने तेल सोडून घेऊया. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. तर तुम्हाला पलटी करून दाखवते. तर हे पहा एकदम मस्त असा दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन रंग आला आहे आणि छान हे भाजले गेले. आपण काढून घेऊया. तर अलटीपलटी करून कमी गॅसवरती चांगलं भाजून घेतलं की त्यातपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि नाश्ता खायला खूप चविष्ट आणि चांगला लागतो. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेसुद्धा सर्व नाश्ता सेम अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकून घ्यायचे. 1-1.5 पळी मिश्रण टाकायचे. थोडं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अलटीपलटी करून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे पहा किती छान याला जाळी पडली. आतपर्यंत हे चांगलं स्पॉन्जी बनले. तुम्हाला जाळी दिसत असेल. हे पहा. तर अशा पद्धतीने बाकीचं सुद्धा सर्व नाश्ता बनवून घ्यायचे. तर एक साईड चांगले भाजलेले तर दुसरी साईडसुद्धा याची छान भाजून घेऊया. म्हणजे जेवढं चांगलं तुम्ही हे भाजून घेणार तेवढंच हा नाश्ता खायला चांगला लागणार आहे. त्यामुळे कमी गॅसवरतीच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. आणि साहित्य तर किती कमी लागतं तुम्ही पाहिलंच आहे. आपल्या घरामध्ये रवा बेसन तर असतंच आणि ज्या काही भाज्या असतील ते टाकू शकतात. आता याच्यावर परत झाकण ठेवले तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस अशी भाजून झाली. तर हे पहा हे सुद्धा छान भाजले. आता आपण काढून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला सोपी रेसिपी. आणि हा नाश्ता तुम्ही सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. कारण आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्याची खूप छान टेस्ट लागते. तर सर्व नाश्ता सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओचं आणि लाँग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.